भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड परिसरात असलेल्या एक 4 मजली इमारत कोहिनूर इमारत ही मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली होती आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर ही 4 माळ्याची बिल्डिंग होती। या बिल्डिंगचा जो एक साईडचा जो भाग होता तो पूर्णतः कोसळलेला आहे आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर या बिल्डिंग मध्ये कमीत कमी 20 ते 25 लोक जे आहे ह्या भागामध्ये राहत होते आणि त्याच्यातली आता जर आपण माहिती बघितली तर जर आपण पाहिलं तर 6 ते 7 लोक जे या ढिगाऱ्याखाली जे अडकल्याची जी माहिती आहे ती समोर येत असून आपण जर पाहिलं तर TDRF टीम आणि ठाणे टीम आणि NDRF ची टीम आणि भिवंडी महानगरपालिकेतील जी आपत्कालीन असेल ती देखील घटनास्थळी दाखल झालेली नाही आणि आपण जर पाहिलं तर NDRF ची टीम जी आहे ती घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि शोध मोहिमेपर्यंत याच्यामध्ये जर आपण पाहिलं ह्या ढिगाऱ्याखाली आतापर्यंत 2 जणांचा जो आहे मृत्यू झाल्याची जी आहे माहिती ती समोर येत आहे। अभिजित हिरे, लोकशाही न्यूज, भिवंडी। आपण रात्री 1:30 वाजल्यापासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन आपलं चालू होतं। रात्री 1:30 वाजल्यापासून सकाळी 11 वाजेपर्यंत आपण 9 डेड बॉडी या मलम्याच्या खालून पूर्णतः सेफली बाहेर काढलेल्या आहेत आणि आताही आपण नागरिकांना आवाहन केलेलं आहे, जर कोणाची मिसिंग कंप्लीट असेल तर आपल्याकडे जे NDRF डॉग स्क्वॉड आहे त्याच्या सहाय्याने आपण सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन आपलं अजूनही चालूच आहे। जर मिसिंग कंप्लीट असेल तर त्यांनी सांगितलं तर आपण शासनाच्या नियमानुसार जोपर्यंत मिसिंग कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपलं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालूच राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।